तालुक्यातील ग्रामीण केळवली गावात रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 15 लाख रुपयांचा निधी रस्ता काँक्रिटीकरण करता मंजूर करण्यात आला आहे। परंतु रस्ता मंजूर करताना शासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न शासकीय अधिकारी व काही जण करीत असल्याचे केळवली येथील प्रकारावरून दिसून आले असून केळवली गाव ते खरवई आदिवासीवाडी रस्ता कागदोपत्री असून तो मात्र खऱ्या अर्थाने अस्तित्वाचाच नसताना सुद्धा या ठिकाणी राजकीय जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या माध्यमातून निधी टाकण्यात आला। मात्र रस्ता अस्तित्वात नसतानाही निधी का टाकला जातो याबाबत ग्रामस्थांनी आवाज उठवत शासन दरबारी पत्रव्यवहार करून शासनाची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आणून दिले असताही शासकीय अधिकारी आपल्या हितसंबंधातील व्यक्तींच्या फायद्यासाठी हा निधी या ठिकाणी टाकत शेतकऱ्यांवर अन्याय करण्याचा घाट घातल्याने शेतकऱ्यांनी आपल्या सातबारातून गेलेला रस्ता उखडून टाकला असता शासकीय प्रशासनाने शेतकऱ्यांवर दबाव टाकत हा रस्ता पुन्हा सुरळीत केल्याने शासकीय अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार समोर आला आहे। तर या निधीकरता शासकीय अधिकाऱ्यांनी स्टॅम्प पेपर खोटा जोडलेला असतानाही शेतकऱ्यांवर दबाव टाकत 16 मे रोजी संध्याकाळी 6 वाजता शासकीय यंत्रणांचा वापर करत शेतकऱ्यांवर दबाव टाकत शेतकऱ्यांवर अन्याय केल्याने शेतकरी नाराज व्यक्त करीत आहेत। तर उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग निलेश खिल्लारे व ग्रामसेवक महेश म्हसे यांनी आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करत आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे, असे मत शेतकरी प्रशांत दिसले यांनी व्यक्त केले। शासनाची फसवणूक होत असल्याने शेतकरी प्रशांत दिसले व इतर शेतकरी आणि ग्रामस्थांनी सर्व संबंधित विभागाला पत्रव्यवहार करूनही शेतकऱ्याच्या निवेदनाला एकदाही उत्तर न देता शासनाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या निवेदनाला केराची टोपली दाखवल्याने शासकीय अधिकाऱ्यांच्या अजबगजब कारभाराविरोधात संताप व्यक्त केला जात असून शासकीय अधिकारी श्रीमंतांना वेगळा नियम व गरिबांना वेगळा नियम देत असल्याचे केळवली येथील प्रकरणावरून दिसून येत आहे। ब्युरो रिपोर्ट न्यूज 46 रायगड खालापूर।